माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण, हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. कर्जत तालुक्यामध्ये होऊ घातलेला महाविनाशकारी प्रकल्प टोरेंट ज्या परिसरामध्ये होणार आहे, त्या परिसरामध्ये आत्ता आपण सध्या आहोत आणि इथले जे स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहतात? किती वाडवडलापासून किती पिढून पिढ्या गेली ना इथं. पिढ्यानपिढ्या इथेच हा, गेले. इथं पिढून पिढ्या गेले, मग तारे गेली मरून. आता ही पोरं आहेत. आता त्यांच्या माग ही लोक लागले. आता इथून उठा तिथं जा, तिथून उठा तिथं जा. कुठं जातील आमची पोरं बाळ ना, कुठं राहतील आमच्या पोरं बाळांना? कुठं जागा मिळेल तिकडे कुठं राहतील, कुठं जातील? आता ह्यो आम्हाला चांगला जागा हव्यावर आहे. एवढे रान डोंगर आम्ही कसताव, माळावर कसताव. आमच्या जमिनी आहेत त्या का आम्ही कसताव. त्या लोकांमध्येच हे केलंय. आमचे सगळे झाडं बुडं आहे सगळे शापून घेतलेले आहेत. तुमची किती जमीन आहे इथे? जमीन आमची तरी बरीच आहे. एवढ्या लोकांची 22 लोक ना, 24 किती आहे बा, बरीच जमीन आहे आमची. मग त्या जमिनीमध्ये आता जायला रस्ता तुम्हाला आहे? त्यांनी झाडं वगैरे तोडलेत असं बोलतात. ऐकत नाही लोक. कंपनीचे अधिकारी इकडे येतात, काही त्रास देतात का? पोरं बाळ जातात ना, बाया कोणाला काय बोलल्या काय चाललं तर त्या बाया पळणारच. त्या थांबतील का तिकडं? नाही थांबायच्या ना. या परिसरामध्ये आधी मोर यायचे, आता त्या कंपनीच्या गाड्या सारख्या येतात, सारख्या येतात गाड्या, सारख्या येतात. मोर नाही वरडत नाही. इकडं रानातली पक्षी ते हाल नाही, चाल नाही, काय नाही. आमच्या सगळ्या गाड्या इकडं चालूच आहेत. त्यांचा गोंगाट सगळा चालूच आहे तिकडं रानात. इकडं वाघ यायचं, डुकर यायची, वांढर यायची, हे सगळं पक्ष यायचं. त्यांचं कायच हालचाल नाही आमच्या इकडं. आता ह्या गाड्या येतात ते सगळे लोक जातात तिकडं रानात, तोड करतात, हे करतात तिकडं, झाडं तोडतात. त्यांचं काहीच नाही. त्यांना आता ते ठोकं बसतात, कानावर आवाज येतात, मशनींचा आवाज येतो, मशनींचा. ते येत नाही ना. सगळं जंगल त्या दिलं लावून, पेटवून दिलं. जंगल पेटवून दिलं. मग जंगल सगळा पेटवून दिला ना. कधी कोणत्या वर्षाला नाही जंगल पेटला. आणि यंदा त्या जंगल नाही ठेवला का, काही झाडं नाही ठेवली का, आंब नाही ठेवलं आम्ही लावलेलं. आता तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जांभळं होती, बोरं होती, सगळी पेटवून दिली त्या. करंद, तुमचं घर आंब त्याच्यावरती चालायचं, करवंदावरती, मग आमचा सगळा त्या धंदा त्यांच्यावर, फाटी लाकडावर सगळं आमचं. वाळलेलं झाड हे काय आम्ही ओलं नाही तोडत. वाळलेलं वारा बिऱ्याने पडलेलं आम्ही ह्या पोरी बारे गोळा करतात, भार तोड बांधतात, जातात मोपायला. त्याच्यावर पोट भरतात. तिकडं कुठं आमचे लोकांना घेते तिकडं कुठं पोट भरायला जातील. बरं. आता ही लहान जी मुलं आहेत त्यांच्या भविष्याचं त्यांनी काही तुम्हाला सांगितलंच नाही? काहीच नाही, सांगतच नाही ते. काहीच नाही बोलत नाही. एवढ्या माणसाशी बोलत नाही. एवढं येतात ना, पण एक माणसाशी नाही बोलत ते लोक. डायरेक्ट येतात, झाडं येतात तोडतात, ना, झाडं पेटवतात, जातात रानामध्ये तिकडं झाडं तोडतात. नाही आंब तोडतात, करंदी तोडतात. आंब्याची पण बाग होती आंब्याची. काहीतरी, ती पण तोडायला घेतली असं. ते काय लावून दिले, ते मोठे मोठे आंब झालं त्या रानामध्ये, ते पण लावून दिलं सगळं. द्यायचं बस एवढंच. हा कायम राहणार. चोरांनी उठवलं नाही कंपनी आम्हाला, आम्ही इथून जाऊ पण नाही शकतो. आम्ही इथंच मरू शकतो आम्ही. आणि आम्ही इथं असतो म्हणजे 40 वर्ष आम्हाला झाली इथे असल्यापासून. इथं पहिलं आमचं एकच घर होतं. एक घरापासून मुलं, माझे 2 मुलगे आहेत,
तिथून आता ही 5 घरं झाली आहेत तिथं आमची. सिंधू पण खालच्या वाडीतला तो पण इथं राहायला आलाय. कुंडली अशी 5-6 माणसं. वरती हाय तर हारी आहे, त्याची ती आंब्यांचा बगीचा आहे वर, तो पण इथं हजीर आहे सध्या उपस्थित. बोला पुरा तर सरकारने काय करतो ना पुढं काय आम्हाला देतो ते काही कळत नाही. इथे आम्हाला काहीतरी ते द्यायलाच पाहिजे, तेव्हा आम्ही इथून उठणार. आता खुश होते, आता इथून उठल्यानंतर का खुश राहणार का दुःखी होणार ते काही सांगू शकतो नाही. पूर्वी खुश होतो म्हणजे इथं आमचं समजा समजा भागत होतं. जरी कामाला आम्ही जायत नव्हतो तरी पण आमचं भागायचं. चिंबोरी, मासे, काही असे सुकी फाटी विकून पहिले बैलगाड्या इथं यायच्या, ते विकायचो आम्ही, फाटी राहायचो. बिबटे हे पक्की इथं आमच्यावर इथं त्यांची गर्दी व्हायची, पण आम्ही त्यांना काय घाबरून गेलो नाहीत ना. बाकी लोक आम्हाला बोलायचे का तुम्ही इथं थांबता कशी काय 2 माणसं. पूर्वी आम्ही 2च माणसं होतो इथं पहिली आलो तेव्हा. तर हे धनगर सुद्धा बोलायचे का तुम्ही इथं राहता कशी काय, इकडे पळून या तुम्ही. म्हणलो आम्ही येणार नाही खाली, आम्ही इथं 2 माणसं आहेत, बरोबर आहेत म्हणलो, आम्ही काय घाबरणार नाही म्हणलो बिबट्यांना. आमचं ह्या वाडीचं नाव मळठीची वाडी. हे नाव ही जे म्हणजे मळठी जी गुरंचरण आहे पहिली ना, मळठी नावच ही जागेचं मळठी म्हणून. तर वेगळा अर्थ म्हणजे आता मी पण सांगू शकतो नाही. आता इथे कसंही मळठी नाही, इथे जाळीचं पाणी पूर्वी डव होता मोठा, ते जाळीचं पाणी बोलायचं त्याला. म्हणजे इथे समजे विहिर्यात इथं हाच मोठा पाण्याचा साठा होता. पावसाळी परिस्थिती म्हणजे आमचं इथं दाराशी पाणी येतो, मग आम्ही बसून त्याला गमत बघतो. ह्या समजा हा बुरतो इथून युरिया तो पलीकड पार, तो माळ दिसतो सफेद, तिथून पार हा बुडून जातो. एक लेवल होते इथे परिस्थिती. मला वाटते एक 7-8 दिवस चालते ती. आम्ही प्रार्थना काय करीत नाही. बाकी माणसं आमची बोलतात का पळून जावा इथनं, पण मला पळायचं नाही, म्हणून आपण वाहून गेलो तर आम्ही असतो इथं. गावात जाऊन राहायला काय इच्छा तिकडं. इथे लय आमचा निसर्ग म्हणजे एकदम चांगला वाटतो आम्हाला. गावात ही कुणाची कटकट, कुणाची भनकस ती आम्हाला आवडत नाही. आनंदात आम्ही असतो इथं. तर काय फक्त आम्हाला कमाई काय नाही आता, म्हणजे सध्या कमाई काहीच नाही. कमाई हिरावून म्हणजे आम्ही कष्टाला जायचं नाही. खाली फाटी लाकूड आणतो, विकतो. कुणी फाटीचं भर मागितलं तर द्यायचं, बस एवढंच. कुणी फाटीचं भर मागितलं तर द्यायचं, बस एवढंच. कायम राहणार. चोरांनी उठवलं नाही कंपनी आम्हाला, आम्ही इथून जाऊ पण नाही शकतो. आम्ही इथंच मरू शकतो आम्ही. मारुती शिवाजी पवार, अर्जुन शिवाजी पवार, आणि तो वेगळा आहे जाधव. हे धरण आम्हाला नाहीच पाहिजे. पाय ठेवला का हो, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आता आम्हाला आता त्यांच्या पोटावर आपण पाय ठेवायचा. पाय तुम्हीच ठेवला पाहिजे. ठेवणार ना. ठेवा ना, त्यांच्या पोटावर तुम्ही जर पाय ठेवला ना तर तुमच्या आम्ही पाय पडू. काय आहे, जायचं इथं सुरू मिर लावलं तर सगळा डोंगर कोसळला, मग आम्ही कुठं पडणार? तुमची शेती पण आहे ना. शेती पण आहे. काय नाव तुझा? इथं काय बनतोय तुमच्या गावामध्ये? काय बनतोय तुमच्या गावामध्ये? डॅम बनतोय. तुला आवडतो का डॅम? आवडतो नाही ना. नाही बांधला पाहिजे ना. बांधला पाहिजे का नाही बांधला पाहिजे?